नमस्कार, मी सध्याला दादरच्या प्लॅटफॉर्म 10 वर उभा आहे आणि सध्याला ज्या काही कल्याणकडे गाड्या जात आहेत त्या गाड्यांची वाहतूक ठप्प झालेली आहे. गाड्या उशिरानं धावत आहेत आणि याला उशिरानं धावण्याला कारण आहे बदलापूरमध्ये जे काही बदलापूरकरांनी आंदोलन पुकारलंय त्या आंदोलनाचे परिणाम थेट मध्य रेल्वेवर झालेले पाहायला मिळत आहेत. सीएसटीकडनं ज्या डाऊन मार्गाला ज्या गाड्या जात आहेत त्यांच्यावर याचे थेट परिणाम पाहायला मिळत आहेत. बरेच वेळ झाली इथं गाडी नाही, 20 ते 25 मिनिटांपासून इथं एकही गाडी नाही. जलद गाडी सध्याला लावण्यात आली आसनगावची, मात्र ही गाडी अद्याप आली नाही. ती किती वेळात येईल हेही सांगण्यात येत नाहीये. रेल्वेकडून अनाउन्समेंट केल्या जात आहेत की ज्या काही आंदोलनाचा फटका आहे तो रेल्वेवर झालेला आहे, त्याच्यामुळे गाड्या लेट आहेत. ज्या काही गाड्या आहेत त्या ठाण्यापर्यंत जातील आणि ठाण्यावरनं पुन्हा सीएसटीकडे येतील. त्यामुळं ठाण्याच्या पुढे गाड्या जाणार नाहीयेत, तर स्लो मार्गावर डोंबिवलीपर्यंत गाड्या जातील असं सांगण्यात येत आहे. मात्र अद्यापपर्यंत स्लो ना फास्ट इथं गाड्या आलेल्या नाहीये. सध्या दुपारची वेळ आहे, त्यामुळे चाकरमान्यांना याचा इतका फटका बसलेला दिसत नाहीये. पण जसे ऑफिसेस सुटतील 4-5 नंतर त्याचा फटका थेट चाकरमान्यांना बसलेला दिसेल. मध्य रेल्वेची वाहतूक ही सध्याला ठप्प झालेली दिसते, विस्कळीत झालेली दिसते आणि त्याचा जो फटका आहे तो चाकरमान्यांना सहन करावा लागणार आहे. बदलापूरमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आले, ते शाळेमध्ये अत्याचार झाले. त्याच्या विरोधात ही 13 ऑगस्टची घटना आहे. त्याच्या विरोधात तिचे आई वडील जे काही पोलीस स्टेशनमध्ये गेले, मात्र त्यांना व्यवस्थित वागणूक दिली गेली नाही असा आरोप त्या पालकांनी केला आहे. आणि त्यानंतर आज बदलापूरकर रस्त्यावर उतरले, पोलिसांशी त्यांची बाचाबाची झाली, ट्रेन वाहतुकीवर परिणाम झाला, रेल्वे वाहतूक ठप्प करण्यात आली आणि हे आंदोलन सध्याला चिघळताना दिसतंय, ज्याचा थेट फटका सध्या मध्य रेल्वेला बसताना दिसतोय. ही जी दृश्य पाहताय ही दृश्य सध्याला आहेत दादर रेल्वे स्थानकावरच्या प्लॅटफॉर्म नंबर 10 आणि प्लॅटफॉर्म नंबर 9 वरची. सध्याला ठाण्यावरनं ज्या काही लोकल आहेत त्या सीएसटीकडे येत आहेत, मात्र सीएसटीवरनं जे काही डाऊन मार्गाला ठाणे, कल्याण, आसनगाव, बदलापूर या ठिकाणी गाड्या जाताना दिसत नाहीये, गाड्या सुटताना दिसत नाहीये आणि आंदोलनाचा परिणाम जो आहे तो इथं सध्याला चाकरमान्यांना आणि सामान्य नागरिकांना भोगावा लागतोय.